नमस्कार, माय टीव्ही मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। चला पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या। नाझिया इलाई खान यांच्या विरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या विरोधात महिलावरील दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी, सोशल मीडियावरील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे, सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या नाझिया इलाई खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या अहमदनगर मुस्लिम समाजातील महिलावर गुन्हा दाखल करण्यात आला। सदर महिलावर दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी अहमदनगर मुस्लिम समाज महिलाच्या वतीने माजी नगरसेविका नसीम खान साहेब शेख यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे मंगळवारी 14 जुलै रोजी निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की 29 जून 2026 सायंकाळी 8 वाजता भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नाझिया इलाई खान यांच्या विरोधात FIR दाखल करण्यासाठी महिला गेल्या होत्या, मात्र त्यांची फिर्याद नोंदवून घेण्यात आली नाही। नाझिया इलाई खान यांच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली होती। त्यांच्यावरील गुन्हा दाखल करण्याऐवजी न्याय मागण्यासाठी गेलेल्या महिलावरच बेकायदेशीरपणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला। अशा परिस्थितीत न्याय मागणाऱ्या महिलांना आरोपी ठरवण्यात येणे हे योग्य नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। नाझिया इलाई खान यांच्या कथित वक्तव्याची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यात यावा, सदर महिलावरील दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा व तक्रारदार महिलांना न्याय मिळावा, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। 14/7/2026 आज हम नगर माननीय पुलिस अधीक्षक साहब SP साहब को मिलने आए हैं। हमने SP साहब को अपना निवेदन दिया है और उनको बताया है कि 1 तारीख को जो हमने नाज़िया इलाई खान इनके ऊपर गुना दाखिल करने के लिए जो महिलाएं यहाँ पर निवेदन देने आए थे, तो हमारे ऊपर भिंगार कैंप के पुलिस निरीक्षक साहब मैडम इन्होंने हम पे गुना दाखिल किया है। तो हम सर को ये बताने को आए थे कि बाकायदा हमने 29 तारीख को भिंगार कैंप से हमने परमिशन लिया है और बाकायदा हम परमिशन लेके 1 तारीख को 2 बजे से तो 5 बजे कुछ महिलाएं हम निवेदन लेकर आए। साहब को हमने टोटल ये परमिशन का लेटर बताए है कि हम परमिशन बिना लिए सिवाय आए नहीं। हमने सर ने इस बात को हमारे समझे है, उन्होंने बताया है ठीक है मैडम, मैं आगे की बात बता देता हूँ मैडम, आप वहाँ पर जाके आइए एक बार। तो हमें उम्मीद है और हमें माननीय न्यायालय के ऊपर भी हमें पूरा विश्वास है। हम संविधान के अंतर्गत रह के ये काम किया है और हमें विश्वास है कि हम आगे की जो भी कार्य है वो हम पूरा करेंगे।